तुम्ही पळयता गोवा रिपब्लिक 24 तास। सध्या एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल 2024 आसा, तर कंपालाचेर आसा प्रेजेंटली। Check 1, 2, check 1, 6, check 1. The purchase of insulated vehicle 12 लाख रुपयाचे 12 lakhs subsidy has been sanctioned. 12 lakhs. ताजेनंतर मागता लविना डिसोजा आणि माचेर येवचे मुरगांवचे आसात। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना providing boats replacement and nets for traditional fishermen for the year 23-24, subsidy of rupees 94,500. लविना डिसोजा। अनेक निमाणेकडेन श्रीमती रश्मी रत्नकांत तारी, माफ करत रश्मी रत्नकांत नाईक। धन्यवाद देतो। खरं तर गोवा आणि महाराष्ट्राचं असणारं नातं फार वेगळं आहे आणि विशेष करून सिंधुदुर्ग आणि गोव्याचं असणारं नातं फार वेगळं आहे। अनेक गोष्टींची देवाणघेवाण ही नेहमीच सिंधुदुर्ग असेल किंवा गोवा या दोन्ही एक जिल्हा जरी असला आणि एक राज्य जरी असलं तरी एक वेगळं असं नातं गेल्या अनेक वर्षापासून राहिलं आहे। इथे असणारा सिंधुदुर्गामधला असणारा प्रत्येक जण नोकरीनिमित्त या गोव्यात या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यामध्ये हा नेहमीच इथे या राज्यावरती बऱ्याच अंशी इथले असणारे तरुण हे नोकरीनिमित्त येत असतात। परंतु त्याचबरोबर एक मेडिकल हेल्प म्हणून सुद्धा नेहमीच गोव्याची सिंधुदुर्ग या नगरीला आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला नेहमीच मदत ही मनोहर पर्रिकर साहेब जेव्हापासून या राज्याचं नेतृत्व करत होते तेव्हापासून नेहमीच लागली आणि आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते हे नेहमीच या सगळ्या ऋणामध्ये नेहमीच राहिले। त्यामुळे दोघांमधला असणारा जो दुवा आहे तो नेहमीच वाढला पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येताना जेव्हा दिसतोय तेव्हा गोव्यासारखंच कुठेतरी काही ठिकाणी काही अंशी का होईना पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारं गव्हर्नमेंट हे नेहमीच प्रयत्न करत असतं आणि त्यामध्येच एक पाऊल म्हणून माझ्यासारख्या एक भूमिपुत्र म्हणून कोकणवासीय म्हणून मी माझ्या भागांमध्ये एका चांगलं फिश थीम पार्क हे तयार केलं आहे आणि ते फिश थीम पार्क जे आहे ते KSR ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून एक दानोली म्हणून केसरीमध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये जे सुरू केलं आहे त्याला या आपल्या एक्वा गोवा या संपूर्ण गेले 7 वर्ष जे भव्य असं जे आपण प्रदर्शन करता त्यामध्ये एक छोटासा पार्ट म्हणून मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। परंतु त्याबद्दल मी थोडंसं अधिक सांगण्याचा जो प्रयत्न करतो आहे की हे जे ॲक्वेरियम आहे KSR ग्लोबल ॲक्वेरियम आहे या ॲक्वेरियममध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रजातीच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या असणारी ज्याला आपण रंगीत मासे म्हणतो ज्याला मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हायलाईट करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे। रोजगाराची संधी ही प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं एक वेगळ्या पद्धतीने
त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करता येऊ शकतं आणि त्या पद्धतीने आपण याचं सुद्धा प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. जवळजवळ देशात आणि परदेशातील असणाऱ्या 3000 जातींचे मासे हे या ॲक्वेरियममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीचं आपण ते ॲक्वेरियम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये सिंगापूर बेस ज्या पद्धतीने टनेलमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाणबुडी असतील किंवा जे आपल्याला आनंद जसा लुटता येऊ शकतो अशा प्रकारचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कधीतरी आपल्या सवडीने जेव्हा कधीतरी आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला आपण KSCच्या असणाऱ्या KSR ग्लोबल ॲक्वेरियम याला आपण अवश्य भेट द्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथले असणारे आणि महाराष्ट्रातले असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ॲक्वेरियमच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि त्याचबरोबर त्यांना त्याची माहिती देण्याचं सुद्धा काम करण्यात होतं. त्यामुळे शैक्षणिक सहलीसाठी सुद्धा एक चांगलं ठिकाण म्हणून त्याचा एक चांगला वापर हा महाराष्ट्र करत आहे. महाराष्ट्रातील असणारे अनेक जिल्हे करत आहेत. माझी विनंती आहे गोवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपणही त्याला विशेष अशी प्रसिद्धी आणि पत्रकार माझ्या समोर आहेत त्यांनीही त्याला द्यावी एवढीच विनंती करतो. खरं तर मला पूर्ण वेळ इथे थांबायचं होतं परंतु उद्या सकाळी मला ही गडकरी साहेबांबरोबर एक बैठक असल्यामुळे रात्रीच्याच फ्लाईटने जायचं आहे आणि मोपापर्यंत जायचं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आदरणीय मंत्री महोदयांना निरोप देऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.